नियोजन नसेल तर तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही. नमस्कार मित्रांनो. नियोजन नसेल तर यश मिळणारच नाही ही गोष्ट ऐकायला कदाचित साधी वाटेल, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हीच गोष्ट खूप खोलवर लागू होते. अनेक लोक दिवस रात्र मेहनत करतात, घाम गाळतात, पण तरीही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. का? कारण त्यांच्या मेहनतीला दिशा नसते. मेहनत म्हणजे फक्त धावणं नाही, तर योग्य दिशेने धावणं आहे. आणि ही दिशा देतं ते म्हणजे नियोजन. आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि नियोजन म्हणजे त्या प्रवासाचा नकाशा. जर नकाशाच नसेल तर तुम्ही कितीही वेगाने चाललात तरी तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचणार नाही. उलट वेळ, ऊर्जा आणि संधी वाया जातील. आपण बघतो काही लोक खूप हुशार नसतात, पण तरीही ते यशस्वी होतात. आणि काही लोक अत्यंत बुद्धिमान असूनही मागे राहतात. फरक फक्त एकच, नियोजन. ज्यांच्याकडे स्पष्ट उद्दिष्ट आणि त्यासाठी आखलेली योजना असते तेच लोक शेवटी पुढे जातात. कारण त्यांना माहीत असतं की काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे. जे लोक नियोजन करत नाही ते परिस्थितीनुसार जगतात, पण जे लोक नियोजन करतात ते परिस्थिती बदलतात. आजच्या जगात स्पर्धा खूप वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात हजारो लोक धावत आहेत. अशा वेळी फक्त मेहनत पुरेशी नाही, स्मार्ट काम करावं लागतं. आणि स्मार्ट कामाचं मूळ म्हणजे नियोजन. तुम्ही जर दिवसाची सुरुवात कोणत्याही प्लॅन न करता करत असाल तर तुम्ही दिवसभर व्यस्त राहाल, पण प्रोडक्टिव्ह नाही. दिवस संपल्यावर तुम्हाला वाटेल की खूप काम केलं, पण खरं तर काहीच साध्य झालेलं नसेल. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. नियोजन म्हणजे फक्त मोठ्या गोष्टींसाठी नसतं, ते छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू होतं. सकाळी उठल्यावर तुमचा दिवस कसा असणार आहे, कोणती कामं पूर्ण करायची आहेत, कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे, हे जर तुम्ही आधीच ठरवलं तर तुमचं आयुष्य हळूहळू शिस्तीत येतं. आणि शिस्त ही यशाची सर्वात मोठी किल्ली आहे. ज्याच्या आयुष्यात शिस्त आहे तो व्यक्ती कधीच हारत नाही. अनेक लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पण खरं सांगायचं तर वेळ सगळ्यांकडे सारखाच असतो, 24 तास. फरक एवढाच की काही लोक त्या वेळेचं नियोजन करतात आणि काही लोक वेळेच्या मागे धावत राहतात. ज्यांनी वेळेला नियंत्रित केलं ते पुढे गेले आणि ज्यांना वेळ नियंत्रित करत राहिला ते तिथेच राहिले. म्हणून वेळेचे नियोजन करायला शिका. तुमचा प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. नियोजन केल्याने तुमचं मन शांत राहतं, कारण तुम्हाला माहीत असतं की पुढे काय करायचं आहे. अनिश्चितता कमी होते, तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करता तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास बसतो आणि हा आत्मविश्वासच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जातो. कधीकधी आपण खूप मोठी स्वप्न बघतो, पण त्यासाठी काहीच करत नाही, कारण आपल्याला सुरुवात कशी करायची हेच कळत नाही. इथेच नियोजन कामाला येतं. मोठ्या स्वप्नांना छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागा. प्रत्येक टप्प्यासाठी वेळ ठरवा आणि एक एक पाऊल टाकत पुढे जा. लक्षात ठेवा, हजारो किलोमीटरचा प्रवासही एका छोट्या पावलाने सुरू होतो. जीवनात अपयश येणारच, पण नियोजन असलं की अपयशातून बाहेर पडणं सोपं होतं. कारण तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह प्लॅन्स असतात. तुम्ही फक्त एका मार्गावर अवलंबून राहत नाही. तुम्हाला माहीत असतं की जर एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग तयार आहे. त्यामुळे तुम्ही कधीच थांबत नाही आणि तुम्ही जिथे आहात ते तुमच्या कालच्या निर्णयांचं आणि नियोजनाचं परिणाम आहे. आणि उद्या तुम्ही जिथे असाल ते आज तुम्ही काय नियोजन करता यावर अवलंबून आहे. त्यामुळे आजच ठरवा की तुमचं आयुष्य कसं असावं. फक्त स्वप्न बघू नका, त्यासाठी योजना तयार करा. लोक काय म्हणतील, परिस्थिती कशी आहे, अडचणी किती आहेत हे सगळं बाजूला ठेवा. कारण ज्याने ठरवलं आहे, ज्याने नियोजन केलं आहे त्याला कोणीच थांबवू शकत नाही. नियोजन तुम्हाला फोकस देतं, दिशा देतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतं. म्हणून मित्रांनो, जर खरंच आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर फक्त मेहनत करू नका, योग्य नियोजन करा. तुमचं लक्ष स्पष्ट ठेवा, त्यासाठी ठोस योजना तयार करा आणि रोज त्या योजनेनुसार काम करा. कारण यश हे अचानक मिळत नाही, ते नियोजनबद्ध प्रयत्नांचं फळ असतं. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियोजनाशिवाय केलेली मेहनत म्हणजे दिशाहीन धावणं आणि नियोजनासह केलेली मदत म्हणजे यशाकडे नेणारा सरळ रस्ता. तुमच्याकडे निवड आहे, तुम्ही दिशाहीन धावणार की यशाच्या दिशेने चालणार, निर्णय तुमचा आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल
असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.